दिल्लीतील ध्वज संचलन आणि होणाऱ्या परेडचा आनंद मुंबईकर नेहमीच घेत असतात। आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील आर्मी अधिकाऱ्यांनी मिळून विजन 2020 स्मार्ट इंडिया या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। शाळकरी विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमामध्ये चांगलाच प्रतिसाद लाभला। या कार्यक्रमाचं सकाळ हे माध्यम प्रायोजक होतं। दिल्लीमध्ये संपन्न होणारा प्रजासत्ताक दिन हे नेहमीच एक खास आकर्षण असतं। मात्र हा सोहळा सगळ्यांना अनुभवता येत नाही। त्यामुळे मुंबईतील घाटकोपरमध्ये दिल्लीच्याच धर्तीवर प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला। शाळकरी विद्यार्थ्यांच्या परेड आणि सामाजिक एकतेचं प्रतीक असणारं चित्ररथ इथे पाहायला मिळालं। इथे प्रतिसाद फार चांगला आहे विद्यार्थ्यांचा। जवळजवळ 58 शाळा याच्यामध्ये सहभाग करत आहेत आणि पंतनगर टेक्निकलपासून साधारण 1.5-2 किलोमीटरचा परेडचा मार्ग आहे आणि प्रत्येक प्लॅटूनमध्ये 23 मुलं आहेत। त्यांची अशी सगळी 58 शाळांची परेड याच्यामध्ये भाग घेते आहे आणि 7 चित्ररथ आहेत यामध्ये। त्याच्यामध्ये आपल्या भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांची संबंधित सांस्कृतिक आणि इतर माहिती अशी त्याच्यावरती त्यांनी सादर केलेली आहे। मुंबईतील 58 शाळांमधील 2000हून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता। या विद्यार्थ्यांसाठी युद्धात वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। यामध्ये रायफल्स, AK-47, मशीन गन, ग्रेनेड लॉन्चर, रॉकेट लॉन्चर, रणगाडे यासारखी युद्धात वापरली जाणारी शस्त्र पाहायला मिळाली। याचबरोबर रडार, दुर्बीण, GPS आणि रेडिओ सिस्टीम सारख्या सामग्रीची माहिती देखील विद्यार्थ्यांना दिली जात होती। या प्रदर्शनाचं उद्घाटन लेफ्टनंट जनरल VM पाटील यांनी केलं। हे सगळे काय तुम्ही बघता हे आपल्या सीमारेखावरती 24 तास 24/7 चोखंदळ रथात म्हणून आम्ही सगळे शांतीत आपल्या देशात राहू शकतो। आणि हे काय आपलं जिंदगी कुर्बानी करतात ते आम्ही शब्दामध्ये विचारत नाही, पण आपल्या आम नागरिकांना ह्याच्याबद्दल माहिती नसते। हे माहिती करायच्यासाठी हे काय विजन 2020 हे स्मार्ट इंडिया केलेलं आहे, त्यांना आम्ही अभिनंदन देतो। अँड मी त्यांना रिक्वेस्ट करतो की हे दरवर्षी असंच करा ताकी संबंध ॲटलिस्ट मुंबईकरांना ह्याचं माहीत हो। इंडियन आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या कामांची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी आणि त्यातूनच देशासाठी भावी सैनिक मिळावेत या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। ऐसा है कि हमने देखा कि बच्चे लोगों को आजकल रिपब्लिक डे का मतलब पता नहीं है, ना तो वो टीवी देखते हैं। 26 जनवरी का जो दिल्ली में परेड होता है वो देखते नहीं है कोई। तो हमने यही सोचा कि क्यों ना घाटकोपर में इसका दृश्य बताया जाए। विजन 2020चं हे 5वं वर्ष आहे। यापुढे देखील यापेक्षा अधिक दर्जेदार कार्यक्रमांचं आयोजन करण्याचा मानस यावेळी आयोजकांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामन नितीन बोढारेसह मिलिंद तांबे, साम TV, नवी मुंबई।